सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांच्या घरी, तुमच्या आणि आमच्या घरात सुख समृद्धी आणि सुख समृद्धी येऊ दे आणि सगळ्यांना आरोग्य चांगलं लाभू दे. तुम्हाला आणि आम्हाला ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. तर गुढीपाडव्याची सकाळ सकाळ तुम्हाला दिसलं असेल किती छान सगळं घर सगळं स्वच्छ केलेलं आहे. गॅलरी तर आधीच धुवून ठेवली होती आणि सकाळी सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तर आदल्या दिवशी आम्ही ना गुढीला स्वतःच वडिलांनी हार बनवलाय. त्यांनी एवढा आनंदाने हार बनवला आणि ना स्वतःच फुलं जाऊन आणली, स्वतःच हार बनवला आणि मला सुद्धा त्यांनी शिकवलं आणि हार कसा बनवायचा. आणि गुढीपाडव्याचा दिवस आहे त्यामुळे सगळं मंगलमय वातावरण होतं. तुम्हाला माहितीच असेल जेव्हा जेव्हा आपले सण असतात तेव्हा खूपच छान वातावरण असतं आणि मला असं वाटतं की जसं सणाचं वातावरण असतं एकदम छान, सगळेजण आनंदाने असतात, तसंच आपण रोजच आनंदाने राहिलं पाहिजे. त्यामुळं आपल्या घरात रोज पॉझिटिव्ह एनर्जी राहील आणि सगळं चांगलं असेल. रोजचा आपल्या आयुष्यातला येणारा दिवस चांगला जाईल आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहील. माझा भाऊ सकाळ सकाळ पूजा करतो आणि तो साईबाबांचा एकदम भक्त आहे. त्यामुळं त्याने ना साईबाबांना छान असं अभिषेक केला होता दहीचा दह्याचा. तर तुम्हाला माहिती आहे गुढीपाडव्याला शिर्डीला पण यात्रा असते. तर किती छान वस्त्र घातलेत ना बाबांना आणि ते रुद्राक्ष छोटे असतात ना त्यांची माळ आहे आणि साईबाबांचा मुकुट पण किती छान आहे. दर सणाला वेगळं वेगळं असतं साईंसाठी, बाबांसाठी. देवपूजा करून झालेली आहे आणि गुढीपाडवा हा सण आपला महाराष्ट्रीयन लोकांचा आहे आणि कोकणी कोकणी लोक पण जास्त एकदम आनंदाने सण साजरा करतात. हा कोकणी लोकांचा पण महत्त्वाचा सण आहे. तरच तर सगळेच महाराष्ट्रीयन मराठी लोक हा सण साजरा करतात, कारण आपलं मराठी माणसांचं नवीन वर्ष ह्याच दिवशी चालू होतं. आणि हा गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा म्हणून आपण सण साजरा करतो. हा दिवस चैतन्य, सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी घरात रेशमी वस्त्र, कडुलिंब आणि साखरेच्या गाठीची गुढी उभारताना माळ घातली जाते, गुढी उभारली जाते आणि जी आरोग्यासाठी असते ती गुढी आरोग्य आणि समृद्धीचं म्हणजे प्रतीक दर्शवते गुढी आपली. तसं तर पौराणिक महत्त्व म्हणाल तर ब्रह्मदेवाने ह्या दिवशी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. तसेच प्रभू आपले तुम्हाला माहितीच असेल प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येला परत आले होते. त्यावेळी सगळ्यांनी विजयाचं प्रतीक म्हणून सगळ्यांनीच गुढी उभारल्या होत्या आणि 3.5 मुहूर्त आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. त्या 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. म्हणजे आहेच तो मुहूर्त, पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे नवीन व्यवसाय म्हणा, सोनं खरेदी, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आपण काय करतो, काय घ्यायचं असेल, आता तुम्हाला मंगळसूत्र घ्यायचं असेल किंवा तुमच्या मुलांसाठी काही खरेदी करायचं असेल तर आपण काय म्हणतो, गुढीपाडवा जवळ आलाय, गुढीपाडव्याला घेऊ. नवीन घराची वास्तुशांती करायचे, घर बुक करायचे, गाडी बुक करायचे, नवीन घ्यायचे, गुढीपाडव्याला करायचं. बाळाचं आपलं नाव ठेवायचंय, गुढीपाडव्याला बारसं करू. असे गुढीपाडव्याचे सगळे शुभ कार्य गुढीपाडव्यालाच केली जातात. थोडक्यात सांगायचं म्हणजे गुढीपाडवा हा नवीन पालवी फुटणारा, निसर्गातील बदल आणि मनांमध्ये सकारात्मकता भरणारा सण आहे. आणि गुढीला आपल्या पुरणपोळी केली जाते नैवेद्य म्हणून, श्रीखंडपुरी असं, बासुंदीपुरी असे कोणताही पदार्थ असेल तर गोडच बनवला जातो. आपल्या सगळ्या सणांसाठी गोडच पदार्थ बनवला जातो आणि खास करून गुढीला हा पदार्थ म्हणजे मी म्हणेन हा नैवेद्य दाखवला जातो. धन म्हणजे ऐश्वर्य, वैभव याचं प्रतीक म्हणजे धने आहेत. म्हणून धने, कडुलिंब एकदम शांत, एकदम सुखकर असं आहे. कडुलिंबाचा वारा सुद्धा थंड असतो. कडुलिंबाच्या झाडाखाली बसलात तर तुम्हाला शांत एकदम वाटेल आणि थंडगार वारा येतो. त्यामुळे कडुलिंब एकदम थंड असतं आणि गूळ उष्ण असतो. हे सगळं गूळ, धने आणि कडुलिंब हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यासाठी उपयुक्त आहेत किंवा चांगले आहेत. त्याचे परिणाम आपल्या शरीरावर, मनावर. त्यामुळे त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपण तो प्रसाद म्हणून खायचा पण असतो. तर आमच्या घरातल्याने तुम्हाला दिसत असेल माझ्या वहिनीने सगळी तयारी केलेली आहे गुढीची आणि ते दोघं पण रीतिकाला शिकवत आहेत की लहान मुलांना ह्या सगळ्या सवयी असल्या पाहिजेत. मग ते
अशा सवयी लागल्या की ती प्रत्येक गोष्ट आनंदाने करतात. त्यामुळे सगळं ऋतिकाकडूनच करून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसलं असेल सगळं ऋतिकाने पूजा अगदी तांब्यावर स्वस्तिक काढण्यापासून सगळं ऋतिकाने केलेलं आहे. वहिनींनी छान अशा रांगोळ्या काढल्यात. तसं तर वहिनी आमच्या रांगोळीमध्ये आणि मेहंदीमध्ये तशा तर त्या सगळ्याच गोष्टीत हुशार आहेत, पण रांगोळी आणि मेहंदी खूपच छान काढतात. तुम्हाला त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही आम्ही दोघी नंदा कधी माहेरी आल्या ना तर त्या आम्हाला आयतं जेवायला देतात कधी पण. ही खास गोष्ट त्यांच्याकडची शिकून घेण्यासारखी आहे. कधीच असं आम्हाला करत नाहीत की तुम्ही कामं करा आणि खावा, असं कधीच नाही. सकाळचं तर आईला पण मदत करून ऑफिसला जातात त्या. आणि आज सुट्टी होती त्यामुळे आईला एकदम सुखच लावलं होतं. म्हणजे एरवी पण असतं म्हणा सुट्टी दिवशी आईला अजिबात कामं नसतात घरात. त्यांनी सगळा स्वयंपाक केला. तर तसं तर त्यांनी 10 माणसांचा स्वयंपाक केला आणि श्रीखंड, पुरी, परत भाजी वगैरे, डाळ, भात, पापड भरपूर जेवण केलं होतं. कारण 10 माणसांना काही भरपूरच जेवण लागणार ना त्यामुळं. फक्त आईने पुऱ्या लाटून दिल्या होत्या. सगळा स्वयंपाक त्यांनीच केला नाही. आणि आमच्या घरातले ना तसं तर फोटोमध्ये ना खूप म्हणजे ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे सगळं फोटो सेक्शन चालू झालेलं आहे त्यांचं. फोटो काढतात सगळेजण. तसं तर फोटो काढायलाच पाहिजे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा म्हणजे चांगल्या गोष्टीचा छंद हा असायलाच हवा आहे. कधी पण आपले फॅमिली फोटो एकत्र काढायलाच हवे. त्याच्याने सुद्धा आपल्याला खूप मजा वाटते. वहिनींचा पण किती छान लूक आहे तुम्ही बघू शकता. अशी ऑरेंज कलरची छान अशी साडी नेसल्यात त्या. मस्त वाटते गुढीपाडव्याचा आजचा व्हिडिओ. तर तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा. व आता स्वयंपाकाला चाललेल्या आहेत त्यामुळे त्या गेल्या साडी चेंज करायला. आधी तर त्यांनी पुरीचं पीठ भिजवून ठेवलं होतं, कुकर लावून ठेवला होता. म्हणजे काही गोष्टी आईला नाही जमत त्या सगळ्या गोष्टी त्याच पुढं करतात. परत मध्येच मग पाहुणे आले होते त्यामुळे त्यांची छोटी मुलगी होती. त्यांचा तर मी व्हिडिओ नाही घेतला कारण कोणाला आवडेल नाही आवडेल म्हणून. तरी त्यांची छोटी मुलगी ऋतिकासोबत जेवण केलं ना तर ती बेसिनमध्ये हात धुवायला आली होती तेव्हा तिला गपचुपीत मी कॅमेऱ्यामध्ये घेतलं. ते दिसेल तुम्हाला पुढे अशी जाताना थोडीशी दिसेल. छोटी मुलगी आहे ती, खूप गोड होती ती. तर आमच्या गुढीचा हा बाहेरचा लूक आहे. खूप छान बाहेरून सुद्धा गुढी दिसत होती. आणि आई बघा आमच्या आईचं पण, आई कधी पण फोटो काढताना ऋतिकाचा सोबत फोटो काढायचा असंच म्हणत असते नेहमी. कारण त्या दोघीच असतात जास्त करून घरात त्यामुळं. आता मी पण गुढीची पूजा करून घेतली आणि भारी वाटत होतं. आणि खूपच सणा दिवशी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना तर आपण खूप आनंदी असतो. त्यामुळे आपला स्वयंपाक पण खूप स्वादिष्ट बनतो. त्याच्यात आपलं मन उतरलेलं असतं. आपलं मन आनंदी असलं की मनातले सगळे भाव आपल्या अन्नामध्ये उतरतात. त्यामुळं अन्न पण स्वादिष्ट लागतं. कारण आपण सणादिवशी आनंदी असतो त्यामुळं आपण आनंदाने स्वयंपाक करतो. त्यामुळे आपला स्वयंपाक पण खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो. तसंच मला तर असं वाटतं आपण सणाच्याच दिवशी नाही तर आपण रोजच आनंदी राहिलं पाहिजे. म्हणजे रोज आनंदी राहिलं की आपला स्वयंपाक पण एकदम छान बनेल. आणि तसंच आपल्याला पोटात चांगला स्वयंपाक गेला की आपलं आरोग्य पण चांगलं राहील. असं माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक दिवशी गुढीपाडवा हा एका दिवसासाठी नसून आपला रोजचाच गुढीपाडवा असला पाहिजे असं मला वाटतं. जशी आपली रोजचीच दिवाळी नाही, आपली रोजचीच दिवाळी असली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आता कमळाचं फूल आणि रांगोळी किती सुंदर काढलेली आहे. पूजा झाल्यानंतर सगळेजण शांतपणे बसले होते गप्पा मारत. तर आजचा व्हिडिओ ना अजिबात स्क्रिप्ट करू नका, खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता वहिनी स्वयंपाक करतायत आणि ऋतिका टी व्ही बघत बसलेली आहे. हे पूजा केली साईबाबांचं ना मला खूपच आवडलं होतं म्हणून मी परत एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. ते वस्त्र आणि त्यांची टोपी होती ना ती तर अशी खूपच छान होती. आता तिचं कॅमेऱ्यासमोर पकडून जर दाखवली ना तर खूपच भारी वाटेल, तुम्हाला पण आवडेल. हे सगळं ना कुठे घेतलं तुम्ही विचाराल सुद्धा, पण मी आधीच सांगते तुम्हाला कारण बऱ्याच गोष्टी प्रत्येकाला आवडत असतात. तर हे सगळं जेव्हा ते शिर्डीला जातात ना तेव्हाच हे बाबांसाठी खरेदी करतात. वेगळ्या प्रत्येक सणाला वेगवेगळा लूक असतो बाबांचा. तर आई पुऱ्या लाटून देते आणि बहिणी तळून घेतात. तर खूपच स्वादिष्ट स्वयंपाक बनवला होता. मी 2-3 वेळा सांगितलेलं आणि खरंच चांगला स्वयंपाक बनवला होता. खाताना खूपच आनंद वाटत होता. मला असं वाटतं रोजच आपण आनंदाने स्वयंपाक बनवला तर आपलं सगळं म्हणजे आपली तब्येत पण चांगली राहील. मन चांगलं असलं की आपली तब्येत चांगली राहते. आपण चांगलं असलं की आपलं घर पण आनंदी राहतं आणि चांगलं राहतं.
तुम्ही बघू शकता ऋतिकाला इतकी आवड आहे, इतकी आवड आहे. असं पणापासूनच मुलांना जर ह्या सवयी लागल्या ना, तर मुलांना मोठे झाल्यावर पण तेवढ्याच आनंदाने सगळ्या गोष्टी करतात. तुम्हाला दिसत असेल ऋतिकाला नैवेद्य दाखवायला सांगितलं तिच्या आईने, म्हणजेच वहिनीने नैवेद्य दाखवायला सांगितलं, तर आपण कसं घेतो ताट देवासमोर ठेवतो, लगेच थोडं पाण्याने असं चौकोन काढतो आणि त्याच्यावर ताट ठेवून नैवेद्य दाखवतो. तर तिने तसं नाही केलं. तिने कुंकवाचं स्वास्तिक काढलं छानपैकी आणि त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि नंतर तिने नैवेद्य देवाला दाखवला. नंतर तुळशीला दाखवला, गुढीला पण दाखवला. देवाला दाखवल्यानंतर तर सगळे जेवायला बसले. ते बघा स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तसं तर वहिनींना डबल स्वयंपाक करावा लागला. कारण ते पाहुणे काय आधी माहिती नव्हतं त्यांना येणार आहे ते. ते अचानक आले होते, त्यामुळे त्यांना परत डबल स्वयंपाक करावा लागला. म्हणजे पुऱ्या तळाव्या लागल्या. बाकीचा तर स्वयंपाक होता ज्यादा. बाकीचं डाळ, भात वगैरे भाजी, पुरीची भाजी, रस्साभाजी होती. त्यामुळे जास्तच छान वाटत होतं खाताना. फक्त पुऱ्याच तळाव्या लागल्या. गुढी पण किती सुंदर दिसते ना. आता गुढी 5:15च्या आधीच उतरवतात. त्यामुळे 5च्या नंतर वडिलांनी गुढी उतरवला नाही आणि त्याच्या आधी गुळाचा नैवेद्य दाखवला. गुळाचा नैवेद्यच दाखवतात सगळेच. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की